हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे मी शेंगा आहेत तर त्या फोडायला घेतल्या होत्या, कारण माझे शेंगदाणे जे शेंगा फोडून ठेवले होते तर ते संपले होते. आणि आता मी मशीन आहे ती संध्याकाळच्या टायमाला लावलेली आहे, म्हणजे रात्री पाणी सोडलं त्यावेळेस, कारण त्या दिवशी आमच्याकडे पाणी नव्हतं. मग सकाळची मी मशीन लावली नव्हती, मग रात्रीचं पाणी आलं होतं म्हणून म्हटलं मशीन लावून घ्यावी. आणि आता पावसाचं ना कपडे सुकत नाहीत, त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं म्हटलं रोजच्या रोज रेग्युलर कपडे आहेत ते मशीनला लावून सुकत टाकावे, नाहीतर एकदा खूप सारे कपडे झालेत तर सुकवायला खूप प्रॉब्लेम होतात. आणि असे स्कूलचे वगैरे कपडे असतात किंवा काय तर ते सुकत नाहीत. तर त्या दिवशी सकाळी पाणी नाही आलं म्हणून संध्याकाळी पाणी सोडल्यानंतर मग मी मशीन लावून घेतली. तर इकडे आता मी गॅसवर भात ठेवलेला आहे, वांग्याचं भरलेलं वांगं, कारलं फ्राय करणार आहे आणि भाकरी. तर इकडे भात तरी शिजत आलेला आहे. तर आता इकडे जेवढे शेंगदाणे फोडले होते ना तेवढेच म्हटलं पहिलं कूट करून घेते, भाजी वगैरे बनवून घेते आणि नंतर बाकीच्या शेंगा आहेत तर ते नंतर फोडून घे. तर मला हे करायचं होतं भरलेलं वांगं, त्यामुळं जास्त शेंगदाणे आणि भाजलेलं असेल ना तर मस्त चव लागते. तर भाजलेले शेंगदाणे, नंतर खोबरं थोडं एवढंच आणि लसूण आणि कोथिंबीर टाकले ना खूप छान चव येते. तर इकडे शेंगदाणे आहेत तर ते मी कढईत भाजायला ठेवलेले आहेत आणि आता त्याच्यात मग मी नंतर लसूण आणि थोडंसं खोबऱ्याचा एक तुकडा आणि कोथिंबीर आहे तर ती टाकणार आहे. तोपर्यंत मम्मीचा फोन आला होता, तर ती गावी चालली होती, गावाला जाणार होती तो मम्मी आणि पप्पा. त्यामुळे माझ्या सासऱ्यांचं जे आधार कार्ड आहे तर ते मिस्टर गावी गेले होते, ते आजारी होते त्यावेळेस आता. तर त्यांच्याबरोबरच आलं होतं, तर ते मला त्यांच्याजवळून परत द्यायचं होतं म्हणून मग मी तर काय तसंच गॅस बंद केला, सगळं झाकून वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलं. भात आहे तर तो त्याच्यातलं पाणी वगैरे काढून पटकन फास्ट गॅसवर ठेवला आणि भात आहे तर तो मी शिजवून घेतला. आता जाता येत आहेत तर म्हटलं आधार कार्ड आहे तर ते देऊन ठेवावं, नाही कारण त्यांना परत गावाला गेल्यानंतर कशाला ना कशाला तरी उपयोगी येतच सासऱ्यांना. मग ते इकडं आलं होतं आणि ते त्यांनाही माहीत नव्हतं की त्यांचं आधार कार्ड आहे, तर ते इकडं आलं होतं म्हणून. तर मग म्हटलं ते जाणारच आहेत तर त्यांच्याबरोबर देते. म्हणून त्यांचं आधार कार्ड आहे तर ते मम्मी पप्पांच्या जवळून परत द्यायचं होतं, म्हणून माझी घाई चालली होती, कारण त्यांची 9 वाजताची ट्रॅव्हल्स होती आणि त्यांचा फोन आला होता तर पटकन नेऊन द्यावं लागेल, नाही तर परत मला तिकडे बस स्टॉपपर्यंत जावं लागेल म्हणून. तर इकडे सगळं भात वगैरे आवरून घेतला. आधार कार्ड आहे तर ते मी काढूनच ठेवलं होतं वरती. तर मग नंतर पटपट आवरलं सगळं, जसं होतं तसंच बंद केलं गॅस वगैरे. नंतर घेऊन गेली आधार कार्ड आहे तर ते शेंगासुद्धा फोडलेल्या मी तिथंच ठेवल्या. नंतर परत आल्यानंतर म्हटलं आवरू, तर त्यांची ट्रॅव्हल्स येण्याची वेळ होत होती म्हणून मी पटपट आवरलं आणि मग मी आधार कार्ड देण्यासाठी निघाली होती. तर इकडं मी आता सगळं जसं आहे तसंच ठेवलेलं आहे आणि आता मी लॉक लावून आहे तर ते मी जात आहे, कारण वेळ झाला की मग परत मला बस स्टॉपपर्यंत जावं लागेल म्हणून पटकन आवरून घेतलं. तर इकडं मम्मीची वगैरे सगळी तयारी झाली होती, बॅगा वगैरे भरले होते त्यांनी. असंही फक्त 1-2 दिवसासाठीच ते जाणार होते, कारण पप्पांचे मामा आहेत तर त्यांचं ॲक्सिडेंट झालं होतं, त्यांना बघण्यासाठी पण, आणि माझे सासरे आजारी होते तर त्यांनाही बघण्यासाठी दोघं निघाले होते. तर येतानाच मग उद्या सकाळच्या डब्यासाठी अंडी वगैरे सगळं घेऊन आली होती. दूध वगैरे आणायचं होतं तर येताना म्हटलं ते घेऊन यावं. तर ते घेऊन आली आणि आता आल्या पटकन स्वयंपाक करायला लागली, कारण दोघीसुद्धा क्लासला गेल्या होत्या. एक लाठीकाठी आणि एक कराटे क्लासला, दोघी पण ज्याच्या त्याच्या क्लासला गेले होते आणि आल्या ना खूप थकून येतात. मग आल्या त्यांना खूप भूक लागलेली असते, तर मग पटकन स्वयंपाक तयार असला की जेवल्या की मग नंतर ते त्यांचा अभ्यास करत बसतात, म्हणून माझी घाई होती की माझं पटकन आवरून त्यांचं जेवण तयार ठेवायचं होतं मला. तर इकडे सगळं जे खोबरं वगैरे आहे तर ते मी मिक्सरच्या भांड्यात सगळं वाटून घेतलं होतं, मस्त असं कोथिंबीर जास्त, नंतर खोबरं, शेंगदाण्याचं कूट वगैरे सगळं, लसूण वाटून घेतल्यानंतर त्यात चटणी आहे तर ती म्हणजे लाल मिरची पावडर आमची आहे तर ती टाकून घेतली, मीठ टाकून घेतलं आणि मस्त असे वांगे आहेत तर वांगे छान होते अशी. तर त्यांना मस्त असे मधून 4 भाग कापून घेतले कट करून, आणि आता इथं सगळे एकजीव करून घेते. याच्यात ना तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता,
किंवा तेलसुद्धा टाकू शकता, पण तेल जास्त होतं ऑइली. मग मुलीसुद्धा जास्त तेल असलेलं खात नाहीत, म्हणून मी शक्यतो पाणी थोडंसं टाकते आणि ते पूर्ण एकजीव करून घेते. नंतर मग इकडे आता ते वांग्यामध्ये आहे तर ते सगळं जो मसाला आहे तर तो भरून घेते. एका साईडला थोडंसं पाणी आहे तर ते गरम करत ठेवलेलं आहे, कारण वांग्यामध्ये गरम पाणी टाकलं ना की पटकन वांगी शिजतात म्हणून. तर इकडे सगळे वांगे आहेत. 4 वांगी भरपूर होतात आमच्या चौघांच्यासाठी. मुली फक्त हा मसाला आहे ना तोच खातील, आणि वांगे आहेत तर ते आम्ही दोघंच खाऊ. 1-2 एक जरी राहिलं तरी उद्या सकाळच्याला झालं तरी होऊन जातं, तर ते मी खाऊन घेईन. तर जास्त वांगी नाही, 4 वांगी भरपूर झाली. तर मस्त अशी भरून घेतली एकदम छान अशी, आणि नंतर तेलात अगदी छान असे अगदी एकजीव असं परतून घ्यायचं. मस्त असं सगळीकडून ते तेलात छान असं परतून घ्यायचं, आणि नंतर राहिलेला मसाला आहे तर तो पण मी टाकून घेतला. तर थोडा ठेवला होता कारलं, पण मला सुक्कं बनवायचं होतं, पण परत म्हटलं की नको, कारलं फ्रायच करते, कारण फ्राय कारलं सगळ्यांना घरात आवडतं शक्यतो भाकरीच्या तव्यामध्ये केलेलं. म्हणून मी सगळंच मग बाकीचं होतं तर ते टाकून घेतलं, आणि इकडं गरम पाणी करत ठेवलं होतं तर तेच मी ते ओतून घेतलं. आणि इकडे आता भाकरी वगैरे सगळ्या बनवून घेतल्या. कारलं आहे तर ते सुद्धा मस्त असं चिरून घेतलं होतं लांब फोडी करून. तर भाकरी झाल्या होत्या तर त्याच तव्यामध्ये कारले आहेत तर ते अशा प्रकारे मी फ्राय करून घेते. एकदम असं खरपूस कारलं भाजलं ना तर भाकरीबरोबर वगैरे खायला खूप छान लागतं, आणि कडू असं काही लागतच नाही. तर मुलीसुद्धा आवडीने खातात, म्हणून मग शक्यतो फ्राय कारलं आहे तर ते मी करण्याचा प्रयत्न करत असते. भाजी वगैरे केली तर त्यातला मसालाच ते खातील, कारलं खात नाहीत. पण असं केलं तर 1-2-3 फोडी निदान आवडीने खातात, म्हणून मग मी फ्राय कारलं आहे तर ते करायला घेतलं. आणि नंतर सगळं कारल्याला छान असे डाग पडले ना, मग नंतर शेवटीला थोडंसं चटणी आणि थोडंसं मीठ टाकायचं, नंतर हलवायचं, आणि नंतर मग ते तसंच ठेवून द्यायचं. इकडे वांगं वगैरे तर शिजलेले आहे, भाकरीसुद्धा झालेल्या आहेत. तर आता आम्ही जेवण करून घेतो. तर आजचा व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. तर बघू शकता अशा प्रकारे मस्त असं कारलं आहे तर ते मी फ्राय करून घेतलेलं आहे. इकडं भरलेलं वांगं आहे तर ते मस्त असं करून घेतलेलं आहे.